तर दोस्तार हो अख्खा जण बेसूच हवास ना जेवला हवास. तर तुम्हाला आता एक गोट सांगायचा. तर दोस्तारा माझी अशी एक गोट आहे काय, ती तुम्ही जर करसाल ना तर तुम्हाला शिव्या तर भेटतीलच, पण जरा तुमचा दरारा राहील, असा दरारा पण राहील. तर मित्रांनो, जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल काय शाळेत असाल ना, खास म्हणजे कॉलेजमध्ये असाल ना, तर तुमच्यासाठी खूपच म्हणजे चांगला आहे. जर तुम्ही स्कूलमध्ये असाल तर थोडासा त्याचे समज रे हो. तर मित्रांनो, कॉलेजमध्ये असाल ना, मी पण समजा मी पण आहे म्हणजे कॉलेजमध्ये. तर कॉलेजमध्ये एक ओरा नावाचा काय तो राहतो, ती मला नाही सांगता पण ओरा माहीत ना ओरा. तर ओरा अशी एक भावना आहे का, ती खतरनाक असा. ते ओरेचे ते जे राहतात ना, ते आम्ही अप्लाय करतो असं आमच्यावर. तर ऐका, ओरा कसा कळवायचा आपला असा शाळेत, म्हणजे दबदबा मराठीमध्ये त्याला म्हणतात दबदबा, ना इंग्रजीमध्ये म्हणतात ओरा. तर दबदबा कसा कळवायचा असा आपल्या शाळेत कॉलेजामध्ये असा. तर ऐका, पहिली गोष्ट, जर तुम्हाला एखाद सर किंवा सर हां सर तुम्हाला म्हणजे बोलून ना असं विचारत असेल ना काही, आता समजा तू लेट आलास असा, तर लेट आलास तर तुला सरांनी बोलवलं आणि बोलवल्यावर तुला विचारतो असं आहे तेच का लेट. तर पहिली गोष्ट तर तुम्ही असं काय, तुम्हाला असे खाली मुंडी करून राहायचं नाही आहे ना. दुसरी गोष्ट काय, त्यांच्या डोळ्यामध्ये बघा असा, म्हणजे दुसरं काय नाही सांगणार, फक्त त्यांच्या डोळ्यामध्ये बघा. जास्त काय नाही सांगणार, थोडासा इकडे तिकडे सांगतील ना, जास्त सांगा आता पुढच्या वेळेस असं नको करू असं फक्त सांगतील. जर तुम्ही खाली मुंडी करून असाल ना असं, तर काय जण ते सांगता नाहीत, पण जर तुम्ही त्यांच्या डोळ्यामध्ये बघितलं ना, तर म्हणजे एकदम असा फेस टू फेस, तर लगेच सोडून द्यायचे असा. दुसरी गोष्ट असा काय, तुम्ही शाळेत जासाल ना, तर जे म्हणजे तुम्हाला ओळखत हवं का नाही असं, पण जास्त करून तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर ओळखत असेलच. तो ओरा असा पाहिजे, म्हणजे दबदबा असा पाहिजे काय, तुम्ही जासाल ना, वाट नाही राहील ते वाट असे 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 साईडला व्हायला पाहिजेत लोक. तसाच आमचे तेजस सारे असा ओरा आहे ना, काही सांगू नको असा. तर आम्ही म्हणजे गेलो शाळेत, तसे मास्तरचे करता म्हणजे सरांचे करता आम्ही दुपारचा लेक्चर नाही घेवायला असा, म्हणजे दुपारचे लेक्चर तो नाही घेवायला, डायरेक्ट 1 वाजता शाळेत जाऊन बसलो. तसे जरा कसा फॉर्म आला तर ना, तठं फॉर्म तर नाही पण जरा आला तर असा थोडाफार. तर कधीपासून आमचा म्हणजे ओर आहे ना असा 11वीपासून दबदबा. तर म्हणजे कोणाला काय मी काय करत नाही असा, पण तर मेंटली असा त्यांना वाटतं काय ओरा आहे असा, नाही तर आम्ही एकदम साधा सिंपल असा. पण तो कसा तर त्यांना वाटतं काय आमच्याकडे ओरा आहे, तर ओरा तो ओरा. तर त्याचे हे आम्ही गेलो असा, 2 मित्र होते, दोघांचा जरा ओरा आहे ना, तो जरा काय चंदू, पण जाऊ दे असा हारी राहून राहून तो जरा वाटायचा ओरा आहे का त्याच्यात. तो ना मी असा तर गेलो ना, त्यांना असा पोरगे असा दरवाजे तसा. तर आम्ही गेलो तर ते अडचण असा करायचं, त्यांना जायला वाट नाही असा भेट. तसे आम्ही तिकडून आलो असा दप्तर घेऊन ना, आता मला शिरो असा वर्गात. तसे अख्याशा पोरग्या साईडला झाल्या हो. साईडला झाल्या ना, एक पोरगी सांग अरे सरका जाऊ दे संग तसे. तर वळी मी ते नाही केलं असा, पण दोस्तारने ऐकला तर त्यांनी मला सांगलं असा का आपला ओढा खतरनाक आहे ना, काही पोरग्या असा साईड देत असा. तर तैसा काय असा, तर मग मला तटच सांगत ना अजून, मग एक एंट्री अजून मारतो असा ओरेसाठी आयलं त्याला. तर मित्रांनो, ओरा ठेवायचं असतं तसं ठेवायचं, एकदम खतरनाक पोरगे असे साईड देत असं आम्हाला. तर आम्हाला नाही माहीत रे, पण ते मित्राने ऐकलं असं काय साईट व्हायचं काय साईट व्हायचं. अरे साईट व्हा स्वाईट व्हा.
तोंडातून निघणार रे दोस्तारा हो. तर साईट व्हा असं करून ना ते सांगितलं तर एकदम साखे पोरगे सरकले ना आम्ही एकदम मध्ये होऊन दोघांचं चालू एवढा फॉर्म आला काही सांगूच नको. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. आजचा ब्लॉग असा आहे काय ओरेवाला. तर त्याच्यासाठी दोन एक कांडू करायला लागत हो काय बारीक म्हणजे मोठं नाही असं पण असं बारीक मोठं असं थोडंसं कांडू करायला लागत ते नाही तर घंटा नाही वरावाड येरसा रसीला असा उगाच काय हां वरावाड ऐसा नाही वाढ त्याच्यासाठी कांडू करायला लागत पण जास्त मोठं नाही असं जरा बारीक कुछ करायला लागत असं म्हणजे एवढे सालाचे म्हणजे कॉलेजचे खिलाफ जात असं नाही करायला लागत फक्त थोडंफार असं जरा असं म्हणजे चिमूकभर असं तर मोठं जण म्हणजे ऐकत हवं सर काय तर माफ करा. पण मी ओरेची गोष्ट सांगली असा पण आता काय मोठी ऑडियन्सच बघते असा तर सॉरी फक्त मी थोडासा ओरा सांगत होतो तसा म्हणजे कसा जीवनामध्ये कधी पण कुठे पण गेला ना तर मान कधी खालती घालायची नाही असं असं आपलं म्हणणं आहे. त्याच्यामुळे मी थोडा ओरा या पद्धतीने सांगतो तर माफ करा मला सांगण्याबद्दल. म्हणजे सांगतो ते म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये म्हणजे कोणाच्या समोर झुकत नाही असा लवकर तर कॉन्फिडेंट असा म्हणजे स्वतःवर निर्भर राहतो निर्भर असं तर त्याच्यामुळे कोणाच्या समोर झुकायचं नाही असं म्हणजे बारीकपासूनच तुम्ही झुकला ना म्हणजे असं तसं म्हणजे सर चांगले असतात असं म्हणजे काय सांगत नाही पण थोडा जर आपले असं ते बारीकपणापासूनच आपल्याला म्हणजे कॉन्फिडेंट नाही आलं तर मग पुढे जाऊन काय करणार असं तर याच्यामुळे ओरा हा खूप महत्त्वाचा आहे. तर हेच मला सांगायचं होतं तर मुलांनो जय महाराष्ट्र.